डॉकर कंपोज आता कसं असतं ना, जेव्हा आपण क्रॉस सिस्टम सोबत वर्क करतो. फॉर एक्झाम्पल, व्हेरी सिंपल एक्झाम्पल. कंटेनर झालं एका पर्टिक्युलर प्रोग्रामचा. लेट्स से मला पूर्ण ॲप्लिकेशन रन करायचं आहे. माझं ॲप्लिकेशन म्हणजे माझ्यापाशी फ्रंट एंड आहे, माझ्यापाशी याची वेबसाईट आहे. वेबसाईटला कनेक्टेड त्याचा बॅक एंड आहे सेपरेट रिपॉझिटरीमध्ये. लेट्स अझ्युम मी त्याच्या Node.jsमध्ये बॅक एंड, राइट. आणखी याचा डेटाबेस पण आणि मी यूज करत आहे फाईल बेस्ड स्टोरेज लाइक SQL आणि मला पण याचा कंटेनर बनवायचा आहे. 3 गोष्टीचे वेगवेगळे म्हणजे हे सगळं वेगवेगळं एन्व्हायर्नमेंट आहे. मी बॅकएंड दुसरीकडे होस्ट केलेलं आहे. माझं बॅकएंड लेट्स अझ्युम 3000 पोर्टवर माझी वेबसाईट 5000 पोर्टवर चालत. माझा जो SQL डेटाबेस आहे ते लेट्स अझ्युम 7352च्या पोर्टवर. सगळे वेगवेगळे पोर्टवर चालत आणि वेगवेगळे सर्व्हिसेस. आता डॉकर कंपोज काय म्हणते, की आता मला याच्यासोबत कम्युनिकेट पण करायचं आहे. मेक शुअर करते की हे तिघं पण एका दुसऱ्यासोबत प्रॉपरली कम्युनिकेट करून गोष्टी हँडल होतात.